नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होईल। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण पशुसंवर्धन योजनेविषयी माहिती पाहणार आहोत की मित्रांनो 2025 अंतर्गत आपण सर्वात जास्त अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिला होता आणि याच अंतर्गत आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट या पशुसंवर्धन योजनेविषयी देणार आहोत की मित्रांनो 2025 अंतर्गत खूप मोठ्या शेतकऱ्यांची लिस्टमध्ये यादीमध्ये तुमचं नाव आलेलं होतं आणि काहीच आलेलं नव्हतं आणि काही डिव्हिजनमध्ये काही जिल्ह्यामध्ये यादी लागलेली होती आणि काही जिल्ह्यामध्ये यादी लागलेली सुद्धा नव्हती आणि याच अंतर्गत काही पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळाला सुद्धा नव्हता। तर त्याच्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहोत मित्रांनो की आता 2026 अंतर्गत आता परत अर्ज चालू होतील, म्हणजे एप्रिल किंवा जून मध्ये हे अर्ज चालू होतात आणि याचबरोबर अर्ज चालू झाल्याच्या नंतर आता परत अर्जाची मागणी होते। तर मित्रांनो 2024, 2025 आणि 2026 अंतर्गत जर लिस्टमध्ये तुमची ज्या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल आणि त्या लिस्ट अंतर्गत जर तुम्हाला लाभ मिळाला नसेल तर मित्रांनो आता ज्या काही नवीन वर्षी परत एकदा लिस्ट लागली जाते, म्हणजे त्यांच्यामध्ये जे काही अगोदरचे लाभार्थी आहेत, जरी तुम्ही 2026 अंतर्गत अर्ज केला नसेल आणि 2025 मध्ये लिस्टमध्ये तुमचं नाव होतं परंतु तुम्हाला लाभ दिला नव्हता, तर आता तुम्हाला 2026 मध्ये लाभ दिला जातो। तर मित्रांनो, जेणेकरून ही अपडेट आपण पाहणार होतो की आता एप्रिल किंवा जून मध्ये फॉर्म सुरू होतील आणि त्याच्यानंतर फॉर्म सुरू झाल्याच्या नंतरच काही 2-3 महिन्याने जी काही लिस्ट असते ती लागत असते आणि त्याच्यानंतर जे काही पात्र शेतकरी असतात त्यांना अनुदान हे दिलं जातं। 2 दुधाळ गाई म्हशी किंवा शेळी मेंढी याच्यासाठी अनुदान या योजनेअंतर्गत दिला जातो आणि याचबरोबर जे काही पात्र शेतकरी असतील, म्हणजे 2025 अंतर्गत आपण जे काही व्हिडिओ टाकत होतो की जे काही तहसील कार्यालय अंतर्गत पंचायत समिती अंतर्गत आपण जे कर्मचारी होते त्यांना सुद्धा आपण भेटत होतो, परंतु काही शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाहीये आणि त्याचबरोबर लिस्टमध्ये नाव असून सुद्धा शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाहीये। तर त्याचप्रमाणे 2026 अंतर्गत सर्वप्रथम जे काही राहिलेले लाभार्थी असतात त्यांना लाभ हा दिला जातो। तर याच्यासाठीच आपण हा जो काही व्हिडिओ आहे मित्रांनो त्याच्यासाठीच बनवलेला आहोत की पशुसंवर्धन योजनेअंतर्गत जे पात्र असून सुद्धा त्यांना 2025 मध्ये लाभ दिला नसेल त्यांना 2026 मध्ये 100% लाभ मिळेल। आपण लॅपटॉपवरती आपला जो काही पोर्टल आहे पशुसंवर्धन योजनेचा पोर्टल वरती स्क्रीनवरती तुम्हाला स्क्रीन दिसत असेल कॉर्नरला की आपण पोर्टल इथे उघडलेला आहोत। तर कशी प्रक्रिया असते ही तर तुम्हाला माहितच असणार आहे, कारण की जी काही प्रक्रिया असते ती प्रक्रिया कशा प्रकारे असते ती आपण या स्क्रीनवरती तुम्ही बघत असाल की सर्वात प्रथम अर्जदाराची नोंदणी होते। सर्वात प्रथम काय होते की अर्जदाराची नोंदणी केली जाते, त्याच्यानंतर योजनेसाठी अर्ज, कोणत्या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचे, 2 दुधाळ म्हैस किंवा गाय किंवा त्याचबरोबर शेळी किंवा मेंढी याच्या गटासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला योजनेसाठी अर्ज करावा लागतो। त्याच्यानंतर प्रणालीद्वारे पात्र लाभार्थी यादी तयार करणे, म्हणजे जी काही यादी असते प्रणालीद्वारे यादी तयार होते आणि त्याच्यानंतर स्क्रुटिनी, म्हणजे स्क्रुटिनी प्राथमिक निवड, जर तुमची स्क्रुटिनी प्राथमिक निवड झाली तर त्याच्यानंतर तुमची जी काही निवड झालेल्या अर्जदाराची कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागतात। जर तुम्ही 2 दुधाळ गाई म्हशी किंवा शेळी मेंढी गट जर तुम्ही त्याच्यासाठी अर्ज केला असाल तर त्याची तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावी लागते। तुम्हाला एक मेसेज येतो आणि त्या मेसेज अंतर्गत की तुमची निवड झालेली आहे, पशुसंवर्धन योजनेअंतर्गत 2 दुधाळ किंवा गाई म्हशीसाठी तुमची निवड झालेली आहे अशा प्रकारचा मेसेज सुद्धा येतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावी लागते। कागदपत्रे अपलोड केल्याच्या नंतर अंतिम निवड ही लास्ट असते, म्हणजे जी काही जिल्हा वाईज किंवा डिव्हिजन वाईज लिस्ट लागते, तालुक्या वाईज लिस्ट लागते आणि त्या लिस्ट अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचं नाव असतं त्या लिस्टमध्ये त्यांना लाभ हा दिला जातो। तर मित्रांनो, अशी प्रक्रिया असते की अर्जदार नोंदणी, त्याच्यानंतर योजनेसाठी अर्ज, कोणत्या योजनेसाठी अर्ज करताय, त्याच्यानंतर प्रणालीद्वारे पात्र लाभार्थी यादी तयार होते आणि स्क्रुटिनी प्राथमिक निवड होते। स्क्रुटिनी प्राथमिक निवड झाली की ज्या योजनेसाठी तुम्ही अर्ज करता त्याची कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागते आणि अंतिम निवड होते। तर मित्रांनो, अशा प्रकारे जी काही पशुसंवर्धन योजना आहे, जी की नाविन्यपूर्ण जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय अशा प्रकारे योजना या पशुसंवर्धन योजनेअंतर्गत राबवले जातात। तर तुम्ही जर नाविन्यपूर्ण अंतर्गत जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत किंवा राज्यस्तरीय योजनेअंतर्गत अर्ज करत असाल तर त्याबद्दलचा सुद्धा आपण अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण की आता लवकरच एप्रिल किंवा जून मध्ये अर्ज चालू होतील आणि अर्ज चालू झाल्याच्या नंतर कशा प्रकारे अर्ज करता येतील, राज्यस्तरीयमध्ये कोणकोणत्या योजना असतात आणि त्याचबरोबर जिल्हास्तरीयमध्ये कोणकोणत्या योजना असतात
त्याबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला देण्यात येईल मित्रांनो. तर एक महत्वपूर्ण अपडेट आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहोत. तर मित्रांनो, आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, शेतकरी बांधवांना नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण एक महत्वपूर्ण माहिती कळेल. या अगोदर पण आपण खूप मोठे व्हिडिओ बनवले होते आणि त्यामध्ये काही जिल्ह्याची लिस्ट लागली होती, काही लागली नव्हती. याच्या अंतर्गत सुद्धा त्यांना आपण कमेंटमध्ये ते कमेंट करत होते, त्यांना आपण प्रत्युत्तर देण्याचं काम करत होतो. यामध्ये जर तुम्हाला काही अपडेट किंवा काही शंका येत असेल तर तुम्ही आपल्या चॅनल अंतर्गत तुम्ही आपल्या याच्यामध्ये कमेंट करू शकता आणि ज्या काही तुमच्या शंका असतील मी तुम्हाला दूर करण्याचं काम करेल. तर मित्रांनो, एक महत्वपूर्ण अपडेट आपण आपल्या या चॅनल अंतर्गत बघितलेला आहोत. तर नक्की हा व्हिडिओ शेतकरी बांधवांना आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.